नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 21 फेब्रुवारी 2026. आज सकाळी उजनी धरणची काय स्थिती आहे, उजनीच्या पाण्याचे नियोजन कसं किती घसरलं आहे, त्याचबरोबर उजनीवर काल नदीतून डबल पाणी सोडण्याची वेळ का आली याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 103.72 TMC आणि उपयुक्त पाणी साठा बघितला तर 40.11 TMC म्हणजे जवळपास 14 TMCच्या आसपास पाणी उजनीतून कमी झालेलं आहे एकाच पाळीत. आणि टक्केवारी जर बघितली तर 75.87% उजनी धरण आलेलं आहे. 74.87% म्हणजे जवळपास 25 ते 26% उजनी धरण कमी झालेलं आहे. आणि नदीतून जे पाणी बंद करण्यात आलं होतं त्या नदीत पुन्हा एकदा पाणी सोडण्याची उजनी प्रशासनावर वेळ आलेली आहे. पहिलंच पाणी बंद करणं गरजेचं नव्हतं, कारण पाणी बऱ्याच बंधाऱ्यापर्यंत पोहोचलं नव्हतं. ज्या उद्देशासाठी पाणी सोडलं होतं तो उद्देश पूर्ण झाला नसला तरी पाणी बंद करण्यात आलं. त्यामुळं अक्कलकोट भागातील खालच्या बाजूला जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत ते पाणी पोहोचलं नव्हतं. त्यामुळं त्या भागातून बराच उठाव झाला. आंदोलन होण्याच्या मार्गावर होती तोपर्यंत उजनी प्रशासनाला जाग आली आणि पुन्हा एकदा उजनीतून काल 4 वाजल्यापासून पाणी सोडण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे. म्हणजेच उजनीचं पाण्याचे नियोजन किती योग्य प्रकारे होतंय याची प्रचिती संपूर्ण जिल्ह्याला आली. तेच पाणी जर कंटिन्यू ठेवलं असतं तर डबल पाणी सोडण्याची वेळ आली नसती, पाणी वाचलं असतं. परंतु उजनीच्या पाण्याचं नियोजन मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही. त्याच्यावर कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नाही. त्यामुळे कोणत्या योजनेतून किती पाणी सोडायचं याची कुठेही आणखी नियोजन झालं नसल्यामुळं पाणी चालू करणं, सोडणं, बंद करणं अशी वेळ प्रशासनावर यायला लागली आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक पाठीमागच व्हायला पाहिजे होती, पाण्याचं नियोजन पाठीमागच व्हायला पाहिजे होतं, तरी पण ते झालेलं नाही. सध्याला कालव्यातून 2500 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. बोगद्यातून जो 600 क्युसेकचा विसर्ग होता तो 300ने कमी करून तो 300 क्युसेकवर आणलेला आहे. सध्याला 300 क्युसेकचा विसर्ग बोगद्यातून चालू आहे. आणि दहेगाव उपसा सिंचन 100 क्युसेक्स आणि सीनामाडा उपसा सिंचन ही योजना बंद करण्यात आलेली आहे. सध्याला त्यातून सोडण्यात येणारं पाणी बंद केलेलं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.